मित्रांनो, तुमचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे का? पूर्वीसारखी ऊर्जा, स्टॅमिना आणि उत्साह आता शरीरात जाणवत नाही का? दिवसभर काम केल्यानंतर लवकर थकवा येतो का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जीवनातही पूर्वीसारखा आत्मविश्वास राहिलेला नाही असं तुम्हाला वाटतंय का? मित्रांनो, जर तुमच्यासोबत असं होत असेल तर घाबरू नका. हे फक्त तुमच्यासोबतच होत नाही. वयाच्या 40 नंतर अनेक पुरुषांच्या शरीरात काही नैसर्गिक बदल होऊ लागतात. पण आनंदाची गोष्ट म्हणजे या बदलांमागची कारणे समजून घेतली आणि योग्य जीवनशैली स्वीकारली तर अनेक पुरुष 50 आणि 60 वयानंतरही निरोगी, उत्साही आणि आनंदी वैवाहिक जीवन जगू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत 40 नंतर पुरुषांची ताकद नेमकी का कमी होते, त्यामागील 7 प्रमुख कारणे कोणती आहेत आणि नैसर्गिकरित्या शरीराची ऊर्जा आणि कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी कोणते प्रभावी उपाय करता येतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील माहिती प्रत्येक 40 वर्षांवरील पुरुषासाठी अत्यंत उपयुक्त आहे. चला सुरुवात करूया. 1. टेस्टोस्टेरोन हार्मोन कमी होणे. हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. टेस्टोस्टेरोन हा पुरुषांच्या स्नायूंची ताकद, हाडांचे आरोग्य, ऊर्जा, लैंगिक इच्छा आणि शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांशी संबंधित हार्मोन आहे. वयानुसार त्याचं प्रमाण कमी होणं नैसर्गिक आहे, पण चुकीचा आहार, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, ताण आणि अपुरी झोप यामुळे ही घट आणखी वेगाने होऊ शकते. 2. व्यायामाचा अभाव. आजकाल अनेक पुरुष दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करतात, वाहन चालवतात. शारीरिक हालचाली खूप कमी झाल्यामुळे स्नायू कमकुवत होतात, रक्ताभिसरण मंदावते, स्टॅमिना हळूहळू कमी होतो आणि शरीर लवकर थकायला लागते. 3. चुकीचा आहार. 40 नंतर शरीराला अधिक दर्जेदार पोषणाची गरज असते. प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 आणि झिंक यांची कमतरता ताकद कमी करू शकते. त्याऐवजी अनेकजण जास्त साखर, मैदा, तळलेले पदार्थ आणि जंक फूड खातात. यामुळे चरबी वाढते पण शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. 4. अपुरी झोप. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे आणि कमी झोप घेणे ही मोठी समस्या बनली आहे. दर्जेदार झोपेमध्ये शरीराची पुनर्बांधणी होते आणि हार्मोन्सचं संतुलन राखण्यास मदत होते. रोज 7 ते 8 तासांची शांत झोप अत्यंत आवश्यक आहे. 5. मधुमेह, रक्तदाब आणि इतर आजार. 40 नंतर मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि हृदयविकार यांचा धोका वाढतो. हे आजार रक्तवाहिन्या, मज्जातंतू आणि रक्ताभिसरणावर परिणाम करू शकतात. त्याचा शरीराच्या एकूण कार्यक्षमतेवर आणि वैवाहिक जीवनावरही परिणाम होऊ शकतो. 6. मानसिक ताण, आर्थिक जबाबदाऱ्या, कामाचा ताण, कौटुंबिक समस्या या सर्वांमुळे शरीरात कॉर्टिसोल नावाचा ताणाशी संबंधित हार्मोन वाढतो. दीर्घकाळ ताण राहिल्यास ऊर्जा कमी होऊ शकते आणि शरीराची कार्यक्षमता घटू शकते. 7. व्यसनाधीनता. तंबाखू, धूम्रपान आणि मद्यपान या सवयी रक्ताभिसरणावर आणि हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम करतात. यामुळे शरीरातील अनेक अवयवांपर्यंत पुरेसा रक्तपुरवठा होत नाही आणि ताकद कमी होऊ शकते. आता पाहूया ताकद वाढवण्यासाठी 7 प्रभावी उपाय. 1. नियमित व्यायाम करा. रोज किमान 30 ते 45 मिनिटे वेगाने चालणे, बैठक, नमस्कार, योगासने किंवा हलकी स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. यामुळे स्नायू मजबूत होतात, रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराची कार्यक्षमता टिकून राहण्यास मदत होते. 2. प्रथिनयुक्त आणि संतुलित आहार घ्या. दररोजच्या आहारात दूध, दही, अंडी, डाळी, मोड आलेली कडधान्ये, पनीर, सुकामेवा आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा. शरीराला आवश्यक पोषक घटक मिळाल्यास ताकद आणि ऊर्जा टिकून राहते. 3. पुरेशी आणि दर्जेदार झोप घ्या. रोज 7 ते 8 तासांची शांत झोप घ्या. शक्यतो रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे टाळा. चांगली झोप शरीराच्या पुनर्बांधणीसाठी आणि हार्मोन्सच्या संतुलनासाठी महत्त्वाची असते. 4. वजन आणि आजार नियंत्रणात ठेवा. जर तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा लठ्ठपणा असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार नियमित सुरू ठेवा. वजन नियंत्रणात ठेवल्याने शरीराची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. 5. मानसिक ताण कमी करा. दररोज 10 ते 15 मिनिटे ध्यान, प्राणायाम किंवा श्वसनाचे व्यायाम करा. तसेच चालणे किंवा आवडीचे छंद जोपासल्याने मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. 6. व्यसनांपासून दूर राहा. धूम्रपान, तंबाखू आणि मद्यपान यांसारख्या सवयी शक्यतो टाळा. या सवयी हृदयाच्या आरोग्यावर आणि रक्ताभिसरणावर विपरीत परिणाम करू शकतात. 7. आयुर्वेदिक औषधींचा योग्य वापर करा.
काही अभ्यासांमध्ये अश्वगंधा, गोखरू, सफेद मुसळी यांसारख्या आयुर्वेदिक वनस्पतींचा फायदा दिसून आला आहे. मात्र कोणतेही सप्लिमेंट किंवा आयुर्वेदिक औषध सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, 40 वर्ष म्हणजे म्हातारपणाची सुरुवात नाही, तर आयुष्याचा एक नवीन टप्पा आहे. वय वाढणं आपल्या हातात नसतं, पण शरीर निरोगी, मजबूत आणि उत्साही ठेवणं नक्कीच आपल्या हातात असतं. योग्य आहार, नियमित व्यायाम, दर्जेदार झोप, ताणावर नियंत्रण आणि निरोगी सवयी या काही गोष्टींचा अवलंब केला तर तुम्ही पुढील अनेक वर्षे चांगलं आरोग्य आणि आनंदी वैवाहिक जीवन अनुभवू शकता. तुमचं सध्या वय किती आहे आणि या 7 कारणांपैकी कोणती समस्या तुम्हाला जास्त जाणवते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या निरोगी कामजीवन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वस्थ रहा, सुखी रहा. धन्यवाद.